मित्रांनो, आता आपण सर्किटमध्ये होणाऱ्या निर्माण होणाऱ्या स्थिती, सर्किटमध्ये निर्माण होणाऱ्या स्थिती तर सर्किटमध्ये खालीलप्रमाणे अत्यंत महत्त्वाच्या दोन स्थिती घडून येतात. नंबर 1 आहे ओपन सर्किट आणि दुसरं शॉर्ट सर्किट. पहिला आहे दुसरा आहे शॉर्ट सर्किट. तर पहिले आपण ओपन सर्किट बद्दल माहिती घेऊ. इलेक्ट्रिक करंटचा मार्ग सप्लाय सोर्सच्या माध्यमातून पॉझिटिव्ह टोकाकडून निगेटिव्ह टोकापर्यंत जात असताना मध्ये कुठेतरी ओपन होतो, तेव्हा त्यास ओपन सर्किट असे म्हणतात. इलेक्ट्रिक मंडळात जेव्हा स्विच ओपन असतो तेव्हा ही स्थिती घडते, म्हणून करंट वाहत नसतो. उदाहरणार्थ, जनरेटरवरील लोडचा स्विच ओपन असेल आणि जनरेटर चालू असेल तेव्हा लोडमधून करंट वाहत नाही. अशा वेळी जो जनरेटर ओपन सर्किट जर वॉल सॉकेटचा नियंत्रण स्विच ऑफ किंवा ऑन स्थितीत असेल आणि सॉकेट कोणतेही उपकरण जोडलेले नसेल तेव्हा सुद्धा ओपन सर्किट असतो. तर आलं का तुम्ही लक्ष मित्रांनो? परत एक वेळा सांगतो तुम्हाला मी. हे पहा, ओपन सर्किट इलेक्ट्रिक करंटचा मार्ग सप्लाय सोर्सच्या माध्यमातून पॉझिटिव्ह टोकाकडून निगेटिव्ह टोकापर्यंत जात असताना मध्ये कुठेतरी ओपन होतो, तेव्हा अशा वेळी ओपन सर्किट असे म्हणतात. कुठेतरी ओपन होतो तेव्हा त्या ओपन सर्किट असे म्हणतात. इलेक्ट्रिक मंडळात जेव्हा ओपन असतो तेव्हा ही स्थिती घडते, म्हणून करंट वाहत नसतो. उदाहरणार्थ, जनरेटरवरील लोडचा स्विच ओपन असेल आणि जनरेटर चालू असेल तेव्हा लोडमधून करंट वाहत नाही. अशा वेळी तो जनरेटर ओपन सर्किट असते. जर वॉल सॉकेटचा नियंत्रण स्विच ऑफ किंवा ऑन स्थितीत नसेल आणि सॉकेटला कोणतेही उपकरण जोडलेले नसेल तेव्हा सुद्धा ओपन सर्किट असते. आता शॉर्ट सर्किट. आता आपण पहिले ओपन सर्किट माहिती बघितली, आता शॉर्ट सर्किट. तर दुसरी महत्त्वाची स्थिती म्हणजे शॉर्ट सर्किट होते जेव्हा आकृती 5 मध्ये सेलचे 2 टोक मला काय नाही नाही काही नाही म्हणत.
तर आकृती नंबर 5 मध्ये आपण हे बघितलेलं आहे की दुसरी महत्त्वाची स्थिती म्हणजे शॉर्ट सर्किट होय. जेव्हा आकृती 5 मध्ये सेलचे दोन टोके बिना रेजिस्टन्सचे जोडले जातील तेव्हा शॉर्ट सर्किट घडून येते. तसेच जेव्हा केबलच्या दोन कोअरमधील इन्सुलेशन खराब असेल तेव्हा शॉर्ट सर्किट घडते. परिणामी कमी रेजिस्टन्समुळे प्रचंड करंट वाहतो, जो फार मोठा धोका ठरू शकतो. जर सर्किटमध्ये एखादा फ्यूज बसविला तर तो जळू शकतो आणि ओपन सर्किट होऊन सर्किटचे संरक्षण होते. तर बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण शॉर्ट सर्किट आणि ओपन सर्किटबद्दल माहिती पाहिली. आता आपण काय पाहायचं, रेजिस्टन्स. रेजिस्टन्स त्याच्यामध्ये काय आहे, स्थिर किमतीचे रेजिस्टन्स. किमतीचे त्यामध्ये कार्बन कंपोजिशन रेजिस्टन्स नंबर 1 आहे. कार्बन कंपोजिशन रेजिस्टर. दूसरा आहे वायर बाउंड रेजिस्टन्स. वायर बाउंड रेजिस्टर. तीसरा आहे प्रिंटेड रेजिस्टर. प्रिंटेड रेजिस्टर. आणि चौथा आहे फिल्म रेजिस्टर. फिल्म रेजिस्टर. तर पहिला आहे कार्बन कंपोजिशन रेजिस्टन्स, दूसरा आहे वायर बाउंड रेजिस्टन्स, तिसरा आहे प्रिंटेड रेजिस्टर आणि चौथा आहे फिल्म रेजिस्टर. तर फिल्म रेजिस्टन्सचे प्रकार, याच्यामध्ये त्याचे प्रकार पडतात. फिल्म रेजिस्टर याच्यामध्ये आहे कार्बन फिल्म रेजिस्टर. कार्बन रेजिस्टर आणि त्याच्यानंतर तिसरा आहे मेटल ऑक्साईड. मेटल ऑक्साईड फिल्म रेजिस्टर. आणि
फिल्म रेजिस्टर ती गायकेला फिल्म रेजिस्टर. तर असे रजिस्टरचे आपण प्रकार पाहिले. तर हे बघा, या प्रकारात रजिस्टरची किंमत स्थिर असते. त्याचा रजिस्टर बदलता येत नाही. ठरवून दिलेल्या किमतीचे रजिस्टर कंपन्या मोठ्या प्रमाणात तयार करतात. स्थिर रजिस्टर तयार करण्यासाठी वेगवेगळे मटेरियल अनुभव वेगवेगळ्या पद्धती वापरतात. आकृती क्रमांक 6 मध्ये स्थिर किमतीच्या रजिस्टरची आकृती दाखवली आहे. आकृती क्रमांक 7 मध्ये स्थिर किमतीच्या रजिस्टरची रचनात्मक आकृती दाखवली आहे. आता कार्बन कॉम्पोजिशन रजिस्टर आपण हे प्रकार तुम्ही लिहून घ्या. आणि आता आपण कार्बन कंपोजिशन रजिस्टरची माहिती बघू. आता आपण काय पाहणार आहोत? कार्बन कंपोजिशन रजिस्टर. कार्बन कंपोजिशन रजिस्टर. तर रचना इतर प्रकारापेक्षा हा प्रकार साधा व फायदेशीर आहे. याला कार्बन रजिस्टर सुद्धा म्हणतात. आकृती क्रमांक 6 पहा. आकृती क्रमांक 6. हे आकृती क्रमांक 6. तर पहा, याची रचना काय कशी आहे. इतर प्रकारापेक्षा हा प्रकार साधा व फायदेशीर आहे. याला कार्बन रजिस्टर सुद्धा म्हणतात. आकृती क्रमांक 6 पहा. कार्बन किंवा ग्राफाईट याचे बारीक पावडर हे पावडर ठराविक आकाराच्या साच्यात भरतात. नंबर 1 आहे थिनर कॉपरपासून टोप तयार करतात. नंबर 2 आहे तो जेलला सोलर करतात किंवा बॉडीत फसवून बसवितात. नंबर 3 आहे या पूर्ण भागाला संरक्षण देण्यासाठी फेनोलिक किंवा बॅकेलाईटचा छत किंवा नळीमध्ये बसवितात. बॉडीवर रजिस्टरची किंमत दर्शवितात.
तयार करताना वापरलेले मटेरियल व त्यावर वापरात पद्धतीवरून विरोधांना वेगवेगळे नावे देतात. स्टील किमतीच्या विरोधाचे वर्गीकरण हे त्यासाठी वापरलेले मटेरियल तयार करण्यासाठी पद्धतीवरून करतात. आता पॉवर लिफ्टिंग आता आहे त्याचा व्हिडिओ पण करायचा.